नमस्कार. सरांनी बराच वेळा उल्लेख केला पाहुणा पाहुणा पाहुणा. मी काय पाहुणा नाही. हे कॉलेजही माझं आहे, विद्यार्थी माझे ते, आणि हा तालुका, हे राज्य सगळं आपलं एक परिवारच आहे. आणि या कॉलेजने बरेचसे विद्यार्थी, खूप मोठे उद्योजक, डॉक्टर, वकील आणि असंख्य व्यक्तिमत्व निर्माण केलेले. आणि अशा या ऐतिहासिक कॉलेजमध्ये आज माझ्यासारख्या एका छोट्या उद्योजकाला आणि तुमच्यामधल्या एकाच व्यक्तीला मला इथं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वात प्रथम मी आपल्या ह्या कॉलेजचे मी खूप खूप आभार मानतो. आणि मला या लायक समजलं की मी इथं बोलून काहीतरी तुम्हाला दोन गोष्टी सांगू शकतो आणि तुम्ही ऐकाल, असा त्यांनी जो विश्वास दाखवला याचाही मला आनंद आणि कौतुक वाटतं. यातले विद्यार्थी कल्याण अधिकारी सर्वात प्रथम खोसे सर, त्यानंतर SG कोंडा सर, समन्वय स्टार्टअप आणि इनोव्हेशन सेलचे मुख्य अधिकारी, आणि आपले कॉलेजचे प्राचार्य, डीन, हे सुद्धा विजयजी ठाणगे यांनी मला इथं बोलण्याची, उभं राहण्याची आणि त्या लायक समजण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वात प्रथम मी खूप खूप यांचे आभार आहे. आता सुरुवात अशी करतो, कंपनीची माहिती सरांनी दिली आहे. कंपनीची माहिती सरांनी दिली आहे आणि तुमच्यासारख्या तरुण विद्यार्थी आणि मुलींना किंवा मुलांना मला ओळखण्यासाठी किंवा मी कोण आहे हे समजण्यासाठी परिचयाची गरज नाही, कारण तुम्ही गुगल, व्हॉट्सअप, फेसबुक याच्याशी जवळीक आहात. त्याच्यामुळं इथं उभं राहणारा हा व्यक्ती कोण आहे किंवा कोणासमोर आपल्याला कोणाचं लेक्चर ऐकायला आपल्याला बोलवलंय हे तुम्ही जाणून घ्याल. त्याच्यामुळे मी काय माझा जास्त परिचय सांगत नाही, मेन आपल्या मुद्द्यावर येतो. आता सरांनी सांगितलं आपला जो कंपनीचा टर्नओव्हर आहे तो साधारण तेवढा आहे. फक्त सुरुवातीला मला हे सांगायचंय, साधारण 10.5-11-12 कोटीचा टर्नओव्हर आहे आपल्या कंपनीचा. माझं वय आज 27 आहे. मी कंपनीतून फक्त 2 ते 2.5% कमाई ही नफ्याची ठेवतो. म्हणजे आता तुम्ही इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी आहे, साधारण 1 कोटीला 2.5% म्हटलं किती नफा झाला? 2.5 लाख रुपये. म्हणजे माझी मंथली इन्कम किती आहे तुम्हाला कळलं. 2.5 लाख रुपये महिना ही आपल्या कंपनीची इन्कम आहे. कंपनीची म्हणजे आमच्या सगळा नफा, म्हणजे तुमचं जेवढं पण खर्च आहे, लेबर आहे, पगार आहे, हे सगळं जाऊन म्हणजे एवढे पैसे ह्या वयात ह्या गावात कमवता येतात. आणि माझ्यापेक्षाही जास्त पैसे कमवणारे तरुण आपल्या राज्यात, आपल्या देशात आणि आपल्या संघ सोबत आणि आपल्या आजूबाजूला असतील. पण किमान एवढे पैसे आपण कमवू शकतो याचं एक उदाहरण मी तुम्हाला इथं म्हणून मी उभा आहे. म्हणजे 2-2.5 लाख रुपये आपण महिन्याला कमवू शकतो. आणि हे झालं माझं आर्थिक तुम्हाला सांगितलं. म्हणजे तुम्हाला असं वाटायला नको की बा हा उभा आहे आणि काय म्हणून उभा आहे. तर एक गोष्ट तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर केली. आता विषय असा आहे की उद्योजकता म्हणा किंवा बिझनेस म्हणा किंवा जॉब म्हणा, आपला प्रॉब्लेम काय होतो की आपण शिक्षण घेतो समजा सायन्समध्ये, इकॉनॉमिक्समध्ये, आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला त्याच्यातच फ्युचर आहे किंवा त्याच्यातच आपल्याला काम करायचंय. तर असं काही नसतं. तुम्ही असे बरेचसे उदाहरणं बघितले असेल. समजा आता तो एक कॉमेडी शो आहे बघा, चला हवा येऊ द्या. त्याच्यातला तुम्ही जो अँकर बघितला निलेश साबळे, समजा त्याचं शिक्षण वेगळ्या क्षेत्रातलं आहे. तुम्ही जर शाहरुख खानचं उदाहरण घेतलं, त्याचं शिक्षण वेगळ्या ह्याच्यातलं आहे. म्हणजे तुम्ही आता जे शिक्षण घेताय याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याच्यातच काम केलं पाहिजे. मग आपल्याला प्रॉब्लेम काय होतो, मग आत्या काय म्हणल, मामा काय म्हणतील, मग वडील काय म्हणतील, माझा मित्र, मग शेजारचे पाजारचे म्हणतील तू तसं डॉक्टर झालता, तू तर B.Com केलं होतं, मग हे काय. पेंटिंग, चित्रकला, कॅमेरा, चला हवा येऊ द्या, सॉरी तुझ्याच जीव रंगला, रात्रीचा खेळ चालले, सावधान इंडिया, क्राईम पेट्रोल, याचा मी कॅमेरामन होतो.
म्हणजे मी माझ्या आयुष्यातले जे 10 वर्ष आहे ते या क्षेत्रात घातले आणि अचानक 2019 मध्ये या फूड इंडस्ट्रीमध्ये वळालो. म्हणजे मग मी तेच म्हणायचं का की माझं 8-9 वर्ष मी शिक्षण फोटोग्राफीत घेतलं आणि मग मला घरचे काय म्हणतील आणि बाहेरचे काय म्हणतील. तर आपल्याला काय येतं, आपली आवड कशात आहे, आपली इच्छा काय, म्हणजे आपल्याला इच्छा मारायच्या नाहीये. जो इच्छा मारतो तो जिवंतपणेच मेलेला असतो. इच्छा तुमच्या म्हणजे एखाद्याला समजा वाटते की बाबा मी एखादं शोरूम खोलू शकतो, एखाद्याला वाटते मी शेती करू शकतो. म्हणजे तुम्ही असे रील मधून बघा किंवा फेसबुक मधून बघा, असे खूप एंटरप्रेन्योर आहेत जे होतात वेगळे, जॉब करतात वेगळं, शिक्षण वेगळं घेतलेलं आहे आणि अचानक काहीतरी करतात. तर मला तुम्हाला पहिल्या ड्राफ्ट मध्ये हेच सांगायचंय, तुम्ही आता जे काही एज्युकेशन घेताय त्याचा आणि तुमच्या स्वप्नांचा काही संबंध नाही. हे एज्युकेशन म्हणजे जसं ABCD 1-2 पाढे जे असतात त्याचा आणि आपल्या जीवनावरचा हा फक्त एक मधला अभ्यासक्रमाचा किंवा नॉलेजचा हा पार्ट आहे. तर पहिले डोक्यातून हे काढून टाका किंवा मी BCom करतोय, MA करतोय किंवा सायन्स करतोय तर मला त्याच्यातच काम करायचंय आणि मी त्याच्यातच काम करणार, असं काही विषय नसतो. तुमच्या वयात मी ज्यावेळेस होतो त्यावेळेस मी 1.5 एकराचा प्लॉट घेतला होता माझ्या स्वकमाईने. 1.5 एकराचा प्लॉट 21 लाख रुपयाचा. आज तुमच्या वयात होतो तेव्हा 4 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी. म्हणजे मला त्यावेळेस घरचे म्हणायचे तुला कपडे घालायची अक्कल नाही, तुला कपडे समजत नाही. आणि माझे त्यावेळेस केस असे एवढे मोठे, ते इंडस्ट्री लाईन, पिक्चर लाईन आणि ते असं टॅटू बिटू आणि ते असे वायावर, ते म्हणे तुला कपडे घालता येत नाही आणि तू ते 7-12 आणि ते प्लॉट आणि ते तलाठी आणि त्याचं काही संबंध नाही. म्हणजे तुम्हाला घरच्यांचं जे म्हणणं असतं ते बरोबर असतं की बा त्यांना माहित असतं आपली लेवल काय, पण आपली लेवल आपल्यापेक्षा जास्त कोणालाच माहित नाही. जर तुम्ही डिसिजन घेणार नाही, जर तुम्ही तो निर्णय घेणार नाही, आता तुम्हाला प्लॉट घ्यायचा किंवा जागा घ्यायची म्हणजे असं नाही की घराच्या बाप दादाचा बांगला विकायचा आणि शेती घ्यायची, तुमच्या बळावर घ्यायची. तुम्हाला हे मुद्दा समजून घ्या, तुमच्या कष्टातून घ्यायचे. नाही तर तुम्ही वडिलांचं घर विकायचं आणि इकडे एखादी शेती घ्यायची, त्याला काही अर्थ नाही. तुमच्या हिमतीवर तुम्हाला घेता आली तर तो असतो जिगरा, ती असते कमिटमेंट आणि तो असतो जिगर. तर त्यावेळेस असं झालं की माझं वय 24-25 आणि त्यावेळेस म्हणजे असे डिसिजन घेतले की जे एखाद्या सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला किंवा सामान्य याला ते असं वाटेल की खूप मोठा डिसिजन आहे. आणि कुठलाही डिसिजन मोठा नसतो. आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे, शिवाजी महाराजांनी 17व्या वर्षी 16व्या वर्षी गड किल्ले जिंकलेले आपल्याकडे आदर्श येते. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या गाथा आहे. म्हणजे तुम्ही कशाची वाट पाहताय मग 27 आणि 28 वर्ष जर तुमचं होतंय, 16व्या वर्षी 17व्या वर्षीचा इतिहास आहे आपल्याकडे आणि तुम्ही 27 वर्षाचे झाले, 25 वर्षाचे झाले, तुम्हाला अजून हे समजत नाही की आपण व्यवसाय काय निवडला पाहिजे, आपल्याला व्यवसायातलं नॉलेज आहे का, आपण जॉब कुठं केला पाहिजे, जॉब करताना सुद्धा अशा गोष्टी आहे की ती कंपनी तेवढ्या लेवलची आहे का, किंवा तो आपण एखाद्या दुकानात जॉब करतोय त्या दुकानाचं फ्युचर आहे का, किंवा त्या व्यक्तीकडे तेवढी समज आहे का, आणि आपण किती याला आपले श्रम दिले पाहिजे. नुसतं पैसे मिळतात मधून आपण एखाद्या कंपनीत जॉईंट होणे किंवा एखाद्या कंपनीसाठी काम करणे, पण त्या कंपनीतून आपल्याला स्कोप काय आहे. आता गुगलचे CEO आहे आता अमेरिकेतले, सुंदर पिचाई, हे भारतीय आहे. त्यांचा तुम्हाला माहिती आहे का पगार किती आहे वर्षाला किंवा महिन्याला. आपला जो मोबाईल नंबर आहे ना, एवढा पगार आहे त्या माणसाला. तो माणूस काय करतोय, जॉब करतोय. म्हणजे असं नाही की जॉब म्हणजे तुच्छ आणि बिझनेस म्हणजे खूप ग्रेट आणि बिझनेस म्हणजे खूप तुम्ही काहीतरी केलं, असं काही नसतं. जॉब सुद्धा जर आपण करतोय तर आपली ती कंपनी काय आहे, त्या कंपनीतून आपल्याला रिटर्न्स किती आहे, फ्युचरमध्ये आपल्याला मिळणार काय, या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. आणि उगाच कोणाला तरी मित्र त्या कंपनीत गेला म्हणून आपण जायचं, आणि माझं आत्याचा मुलगा तिकडे म्हणून मी तिकडे चाललो, आणि माझी गर्लफ्रेंड इकडे म्हणून मी तिकडे चाललो, आणि तिच्या नादी लागून मग मी इकडे चाललो, ते काही उपयोग नाही. याचा आपल्या जीवनावर काही उपयोग नाही, याचा काही संबंध नाही. आणि तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला जे काही करायचंय ना, हे सल्ला कोणाला, जर तुम्ही कोणाला विचारताय मी काय करू, तर तुम्ही माझ्या हिशोबाने मूर्ख व्यक्तिमत्व आहे.
कारण आपल्या आयुष्यात काय करायचं हा दुसरा माणूस कस काय सांगू शकतो. आणि जर तुम्हाला कळत नाहीये की आपल्या आयुष्यात आपण काय केलं पाहिजे, मग जगताच कशाला तुम्ही. तुम्ही काहीच करत नाही ना. मग जर लोक सांगताय की तू हे कर, काय संबंध आहे. तुम्हाला कळायला पाहिजे माझ्यात ताकद किती, माझी कॅपेबिलिटी किती आणि माझं टॅलेंट किती. मग अशा टायमाला काय झालं, ज्यावेळेस मी 10 वर्ष त्या क्षेत्रात होतो, त्याच्यानंतरून मला एक गॅप सापडला. मी मॅकडॉनल्ड कंपनीमध्ये पण जॉब केला, तिथं वेटर म्हणून. तिथं मी आपलं फ्लोअर साफ करायला, टेबल साफ करायला आणि तिथं वेटर म्हणून काम केलं. त्यावेळेस मला मी बाय डिफॉल्ट त्या कंपनीत जॉबला लागलो. शिक्षण घेण्याच्या आधीची घटना आहे. म्हणजे त्यावेळेस माझं वय होतं 17-18. त्यावेळेस मी मुंबईला पळून गेलो होतो. ज्यावेळेस मला आपलं औरंगाबाद संभाजीनगरमध्ये मला कॉलेजचं शिक्षण घ्यायचं होतं. घरचे म्हणे एवढं मोठं शहर, एवढा मोठा जिल्हा, तुला काय समजणार आहे तिथं. मग असंच आमच्या मित्रांमध्ये चर्चा झाली. म्हटलं यार महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं शहर कोणतं आहे. ते म्हणे मुंबई. गेलो निघून मुंबईला. 11 वाजेची ट्रेन होती कोपरगाव मधून. तिथं कुठं राहायचं काहीच माहित नाही. बॅगेमध्ये 2 ड्रेस आणि ते एखादं आपलं अंथरूण, ती गोष्ट. आणि तिथून नंतर मग बेस्ट, तिथं मुंबईमध्ये बस चालतात बेस्ट. त्या बसमध्ये मला एका जणांनी जॉबला लावलं, ते साफ करणे, तिथल्या काचा साफ करणे. आणि तिथल्या एका जणांनी सांगितलं अरे मग तू हा जॉब कशाला करतो, तू चांगल्या ठिकाणी जा. मग तिथं म्हणजे त्यावेळेस मला 3,500 रुपये पगार होता. नंतर मला एका जणाने तिथं नेलं मॅकडॉनल्डमध्ये, बर्गर बनवणारी कंपनी. माझ्या प्रत्येक वाक्यात किंवा माझ्या मुलाखतीत माझ्या बऱ्याच ठिकाणी मॅकडॉनल्डचा मी आवर्जून उल्लेख करतो, कारण मी तिथून इन्स्पायर झालो. अमेरिकेची कंपनी आहे, तिचा दिवसाला जो टर्नओव्हर आहे ना, आपल्या मोबाईल नंबर एवढा आहे. 10 अंकी टर्नओव्हर, जो आकडा तुम्हाला वाचता पण येणार नाही, इकॉनॉमिकचे जरी विद्यार्थी असले आणि लिहिता पण येणार नाही. हा दिवसाला टर्नओव्हर त्या अमेरिकेच्या मॅकडॉनल्ड कंपनीचा आहे, जी अमेरिकेतून आली भारतात. बर्गर बनवते. आता शिर्डीला जर तुम्ही गेले तर तिथं ते दिसल तुम्हाला यमचं चिन्ह आहे. असं एवढी मोठी कंपनी आहे, एवढं मोठं तिचं एम्पायर आहे. त्यांच्या ज्या तुम्ही टेक्निक्स बघाल ना, की त्यांचं बर्गर बनवण्याची पद्धत, ते हँड ग्लोव्ज, त्यांचे ते कॅप आणि ती जी सिस्टीम आहे ती, म्हणजे तुम्ही कोणी पण आहे ना, तुम्हाला ज्या क्षेत्रात काम करायचं त्याच्या कुठंतरी तुम्ही तो जॉब केला पाहिजे. तुम्ही ते अनुभवलं पाहिजे नेमकी हे पगार कसे देतात. तुम्हाला आता पुस्तकात जे आहे ना, तुम्हाला फक्त पुस्तकात जेवढं मर्यादित आहे, किंवा आपले जे प्राध्यापक आहे, शिक्षक आहे, जे आपल्याला सांगतात ना, त्यांना त्या विषयाच्या बाहेर विषयांतर नसतं. त्यांना जो सिलेबस असतो त्यामधल्याच गोष्टी त्यांना सांगण्यासाठी, म्हणजे त्यांचं ते एक्झामच्या हिशोबाने ते प्रेझेंटेशन असतं. तुम्हाला हे कोणी सांगणार नाही की व्यवसाय किंवा तुम्ही व्यवसाय करायला गेल्यावर तुम्हाला उधारी कशी गोळा करायची, तुमचं तुटफुट नुकसान झाल्यावर तुम्ही करणार काय, तुम्हाला बँक लोन कसं काढायचं आहे का तुमच्या पुस्तकात. आज मी 50 लाख रुपयाचं आमच्या कंपनीवर मी कर्ज घेतलेलं आहे. 50 लाख रुपये तुम्ही उभं राहा बरं, जा बरं. तुमच्या स्वतःच्या वडिलांची, घरच्यांची प्रॉपर्टी नाही वापरायची. स्वतःचं नाव, आधार कार्ड आणि स्वतःचं पॅन कार्ड घेऊन जायचं बँकेत. तुम्हाला जर तुमची किंमत, तुमची लायकी आणि तुमची अवकात तपासायची असेल ना, तर आपल्याला बँक खूप मोठं माध्यम आहे. बँक दाखवतं तुमची लायकी काय, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमचं काय असेल ते बेसिक 2-3 डॉक्युमेंट घेऊन जायचे. 50 लाख रुपये खूप मोठी गोष्ट बोललो मी. 1 लाख रुपये कोणी देतं का ते चेक करा बघ. म्हणजे आपली लायकी तिथं कळते की आपण काय. म्हणजे हे तुम्हाला सिलेबस मध्ये नाहीये, हे तुम्हाला कोणी शिकवणार नाही किंवा हे तुम्हाला सांगणार नाही किंवा इन्कम टॅक्स किती वर्षाचा भरायचा आहे, हे सिलेबस मध्ये नाहीये. म्हणजे आपल्या पुस्तकांना किंवा आपल्या प्राध्यापकांना मी दोष देत नाहीये, पण काय झालंय यामधल्या काळात खूप टेक्नॉलॉजी वाढ झाली. तुमच्या पुस्तकात आहे का किंवा युट्यूबवर प्रमोशन कसं करायचं, व्हॉट्सअपवर तुम्ही जाहिरात कशी करू शकता, त्यांच्याकडं ते ज्या रीतिरिवाजाचं आहे ते त्या पुस्तकात असतं. आणि त्याच्या पलीकडं खूप मोठं मार्केट आहे आणि खूप मोठं नेटवर्क आहे आणि खूप मोठे टेक्नॉलॉजी तुम्हाला मिळालेलं आहे. तर आपल्याला त्या पुस्तकाच्या बाहेर जाऊन, त्या सिलेबसच्या बाहेर जाऊन, काही म्हणजे विद्यार्थी असे असतात की नाही मग हे पुस्तकाचं तेवढंच रट्टा मारायचा काही उपयोग नाही. तुम्ही तो पॅरेग्राफ वाचा, तुम्हाला वाटतंय हे सगळं थोटांड आहे, हे काही कामाचं नाही,
सोडून द्या. ते पेपर गेलं, ते पेपर ते मार्क ते डिग्री ते कागद तेच घेऊन फिरतात. काही त्याला काही किंमत नाही. माझे चांगले चांगले मित्र मोठमोठ्या कंपन्यांमध्ये ते म्हणतात आमचा इंटरव्ह्यू असा समोरासमोर होतो. आणि आमच्याही कंपनीत कालवंशमध्ये असा समोरासमोर इंटरव्ह्यू असतो. ते कागद डिग्री ते तिकडेच घेऊन जायचे, काही संबंध नाही. तुम्ही आमचा माल किती विकू शकतात, तुमच्याकडे टॅलेंट किती, तुम्हाला बोलता कसं येतं, तुम्हाला अक्कल किती. मला जर समजा फोन आला ना की सर मग तुमच्याकडे पगार किती, म्हणजे माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे अशा मोबाईल मध्ये, मी म्हणजे दाखवू शकतो. म्हणजे मला असं वाईट वाटतं. आता या असे तुमच्यासारखे पोरे आता सर पगार किती, मग मी काय काय प्रश्न द्यावा. मग मला असं बोलावं लागतं तुला अक्कल किती. तुला अक्कल जर 1 लाख रुपयाची असली तर मी 1 लाख रुपये पगार देतो. तुला अक्कल 50,000ची तर 50,000 देतो. आता मग ही भाषा जरा मला ती फोनवर विचित्र वाटते. मग मी त्याला म्हणतो मग तुमच्याकडे नॉलेज किती. मग तो म्हणतो नॉलेज, मग माझं सर B.Com झालंय. अरे मी नॉलेज विचारलं, डिग्री नाही. मग त्याला समजत नाही. म्हणजे काय असतं, कोण आपल्याला 50,000 रुपये 30,000 रुपये देईल. आपण स्वतःला तपासा ना आपली लायकी किती आहे. मला 10,000 रुपये तरी कोणी देईल का. माझ्याकडे काय, मी जोपर्यंत एखाद्या कंपनीला लाख रुपयाचा बिझनेस करून देणार नाही तोपर्यंत ती कंपनी मला 50,000 रुपये पगार कसं काय देईल. म्हणजे स्वतःला तपासायला आपण कमी पडतो. आपल्याकडं नॉलेज किती, आपल्याकडं त्याचा आवड किती आणि आपल्याला त्याच्यातली समज किती, याच्यावर तो व्यवसाय म्हणा किंवा जॉब म्हणा किंवा आपले जे निर्णय त्याच्यावर असतात. तुम्ही बरेचसे माझं बघितलं असेल, मागच्या 6 महिन्यापूर्वी पण माझं इथं छोटंसं लेक्चर झालं होतं. त्यावेळेस पण मी विद्यार्थ्यांना म्हटलं होतं की बाबा हे मोबाईल, हे रम्मी, हे गेम, तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ते व्हॉट्सअप आणि त्या पोरी आणि ते हाय बाय टाय आणि ते तुम्ही काय त्या पोरींना काही घेत नाही. त्यांचं लग्न होऊन जाणार आहे, ते चांगला एखादा मोठा पाहतील, निघून जातील, तुम्ही वाशाल इकडं. म्हणजे काय असतं, कुठली मुलगी हेच विचार करणार मला चांगलं घर पाहिजे, मला चांगला परिवार पाहिजे, त्या मुलाला अक्कल पाहिजे, त्या मुलाला समजलं पाहिजे की बा 2 पैसे कसे कमवायचे. मुलगी हीच बघणार ना. तर तुम्हाला कळायला पाहिजे माझं घर पत्र्याचं आहे, एवढी छान मुलगी माझ्या घरात कस काय राहील. मी जर 2 व्हीलर मित्राची पेट्रोल टाकून टाकून वापरतोय, ती लाईन देते म्हणजे काय. मग आपला वेळ जातो ना त्याच्यात, तुम्ही वेळ घालवताय. म्हणजे जसं नोकरी तुम्हाला जॉब करताना मी तुम्हाला म्हटलं आपली लायकी तपासायची, तर पोरींच्या बाबतीत पण आपण आपली लायकी तपासली पाहिजे. आपण भारी असं आपल्याला वाटतं आपण भारी दिसतोय, काही दिसत नाही. आपल्याला वाटतं आपण भारी कपडे घातलेले, ते तो काळ असतो. आणि याच वयात आपण अफेअर, लफडे, प्रेम प्रकरण त्याच्यातून गेलो पाहिजे, हेही मला मान्य आहे. आणि तोही अनुभव तुम्ही घेतला पाहिजे जीवनात. कारण काय असतं, ते जे दुःख आहे ना ते भारी असतं त्या वयातलं. पण ह्याच्यातला एक बेसिक सायन्स आहे की बा मी ह्या मुलीकडे जर बघतोय तर ही माझ्याशी लग्न का करेल. आपल्याकडे 10 उत्तर पाहिजे. माझ्याकडे लायकी आहे का, माझ्याकडे टॅलेंट आहे का, माझ्याकडं ते जात पात धर्म ते विषय सोडून त्याला काही किंमत नाही. जर तुम्ही पैसे कमवत असाल, तुम्ही त्या लेवलला असाल, तुमची जात पात धर्म कोणी विचारणार नाही. त्या मुलीचा बाप स्वतः येईल, तुम्हाला माळा टाकून देईल. पण तुमची ती ताकद आहे का, लेवल आहे का. मग ही लेवल कधी बनणार, आपण काहीतरी केलं, आपण कुठल्या तरी लेवलला गेलो. आणि काय म्हणजे तुम्हाला सांगतो, आता ते मध्ये एक ट्विट आलं होतं की त्या पाणीपुरीवाल्याला इन्कम टॅक्सची धाड पडली. म्हणजे तुम्ही विचार करा की पाणीपुरी म्हणजे काही छोटा व्यवसाय नाहीये. म्हणजे वडापाव आहे. काय होतं, आपल्या पोरांना असं लाज वाटते, मग मी कसं विकू, मग लोक काय म्हणतील. सगळ्यात पहिले हे डोक्यातून काढा की लोक, मित्र, तुमचे आई वडील आणि आई वडिलांचा, माझं अजून एक असं परखड मत आहे, तुम्ही जर ह्या वयात आई वडिलांचा सल्ला घेत असाल तर तुम्हाला अजून खूप काम करायची गरज आहे. आई वडिलांचा सल्ला संपला आता तुमचा. जर हे शाळेचे विद्यार्थी असते ना, 8वी 9वी 7वी 5वी, मी म्हटलं असतो आई वडिलांना तुम्ही प्राधान्य द्या. तुम्हाला काय गरज आहे आता आई वडिलांची. तुम्ही त्या पोरी संघ अफेअर करताना सल्ला घेतला नाही, तुम्ही इथं कॉलेज बुडून तिकडं फिरायला गेले तो सल्ला घेतला नाही, तुम्ही ते रमिंग गेम आणि ते हे करतात ते सल्ला घेतला नाही. आणि तुम्हाला व्यवसाय करायचा, जॉब करायचा, मग पप्पा नाही म्हणते, मग मम्मी कसं, मम्मीची तब्येत खराब राहते, हे उत्तर भांगार क्वालिटीचे, हे थोटांडे, हे तुम्ही स्वतःला फसवताय.
काही नाही, त्या मम्मीला काही घेणं नाही भाऊ. तिला एवढंच वाटतं की बा तुम्ही तुमच्या आयुष्यात कमवा, काहीतरी मिळवा. ती जर आजारी आहे ना, तुम्ही जर काही अचिव्हमेंट घेतलं, तुम्ही जर काही मिळवलं ना, तिची तब्येत बरी होणार आहे. निम्मे आजार याच्यानेच बरे होतात. मग आपल्याला आपल्या या वयात, आणि हे जे वय असतं ना, मला असं वाटतं, म्हणजे आता मला असं वाटतं की मी अजून खूप म्हणजे खूप मोठा झालोय की मी हे आधीच करायला पाहिजे होतं खूप. म्हणजे आज माझं वय साधारण 27-28 आहे, पण मला असं वाटतं मी 24-25 मध्येच करायला पाहिजे होतं. ज्यावेळेस मी ते बाहेरच्या गुजरातच्या पोरांचे ते ओयो कंपनी बनवली, ते माझ्या एवढाच पोरगा येतो. तुमचं ते ओला उबेरवाले काहीच नाही, ते फक्त दिल्लीवरून टेक्नॉलॉजी घेऊन आले आणि दिल्लीच्या त्या वातावरण, म्हणजे वातावरणाचा इफेक्ट आहे, त्या दिल्लीच्या वातावरणात ते तयार झाले. म्हणजे मला दुःख होतं की माझ्या वयातले पोरं काही $1 मिलियन आणि काही $1 बिलियन भाषा करतात आणि मी अजूनही इथंच बसलोय आणि मला अजूनही म्हणजे मी काहीच नाही, अजून करोडोमध्ये पण नाही खेळत आहे. तर ज्या वेळेस आपण मोठे स्वप्न बघतो, मोठ्या लोकांशी भेट घेतो, आणि म्हणजे मी काय असं, मला खूप अनुभव आहे किंवा मला खूप मी जग पाहिलं, ही भाषा माझी नाही आहे. फक्त मी एक तुमच्यातला तरुण आहे, एक तळतळ वाटते. आणि तुम्ही दिवसभर आहे ना, मी बघितलंय बरं का सर, काहीच नाही, पोर याला फोन त्याला लावणार, तो त्याला लावणार, ह्यो त्याला लावणार, आणि मग तुम्ही पुढे मी पुढे, एवढंच. चौथा फोनवर दुसरं काहीच होणार नाही. तुम्ही असं कधी ठरवलं का आपण एखादी, आता मालपानी ग्रुप आहे, आपण वॉटर पार्क पाहायला जाऊ, काय नेमकी त्याचं स्ट्रक्चर आहे, काय बिझनेस आहे, काय काय विजन आहे, हे बघायला जाऊ? काही नाही. काय म्हणजे तुम्हाला हे बघणं गरजेचं आहे की नेमकी लोक बिझनेस कसा करताय, उद्योजक कसे होत आहे, किंवा आपली जर शेती, ह्याच्यात आपण इनोव्हेशन कसं करू शकतो. आता काय झालं, मार्केटमध्ये सगळे साखरेचे लाडू यायचे. तुम्ही तुमच्या वडिलांना विचारा किंवा तुमच्या घरी आईंना विचारा, तुमची आई किंवा वडील तुम्हाला सांगणार की आम्ही जे लाडू खात होतो ना, त्याला कचकच लागायची, अशी खाव वाटत नव्हती, कचकच. हा खूप मोठा प्रॉब्लेम होता. तो प्रॉब्लेम आपल्या कंपनीने सॉल्व्ह केला. त्याच्यानंतर लाडू जर तुम्ही बघितले, कुठं जर तुम्ही पाहुण्याकडे फिरायला गेले, तर तुम्हाला अशा सफेद कलरचे, व्हाईट कलरचे लाडू मिळतील. आपल्या कंपनीने इनोव्हेशन केलं. इनोव्हेशन म्हणजे काय? हा इनोव्हेशन शब्द मोठा आहे, काहीच नाही केलं. गुळ काढला, साखर काढली, गुळ टाकला, लाडू चॉकलेटी ब्राऊन कलर दिसायला लागला, खायला चांगला लागला. आता कचकचचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा म्हणजे त्याच्यावर काय, म्हणजे माझ्या व्यवसायातला प्रॉब्लेम मी शोधले. तुम्ही ज्या व्यवसायात आहे तुम्हाला ते प्रॉब्लेम शोध नाही. आणि आपले लोक प्रोडक्ट का घेतील, आपण का ते आपल्यावर विश्वास ठेवतील, हे पहिले जोपर्यंत आपण प्रश्न विचारणार नाही की बा माझ्यात काय, आपण काय करतो, माझं आणि आपलं सोडून सगळं पाहतो. आपण समोरच्याची किंमत तयार करतो, लायकी तयार करतो की बा ह्याच्याकडे काय आहे, हिचं किती आहे, आपण आपल्याकडे बघत नाही. आपल्याकडे न बघितल्यामुळं काय होतं, आपल्याला आपण समजत नाही, आपली गुणवत्ता समजत नाही. आणि आपलं जे नॉलेज आहे, खूप नॉलेज असतं आपल्याकडं, सगळ्यांकडे खूप नॉलेज आहे, पण ते काय होतं, इम्प्लिमेंट होत नाही, ते सत्यात उतरत नाही. आणि काय होतं, जोपर्यंत तुम्ही डिसिजन घेणार नाही ना, आत्ता सुद्धा या क्षणाला जर कोणाच्या मनात एखादा विचार आहे की बाबा मला हे काम करायचंय, त्यांनी जर आत्ता त्याच्या आयुष्याचा डिसिजन नाही घेतला, कोणताही डिसिजन असू द्या, समजा एखाद्या मुलीला वाटतंय मला याच्याशी लग्न करायचंय, जर तिने आत्ता तो डिसिजन नाही घेतला, तर तिच्यासाठी आणि त्याच्यासाठी कोणतरी डिसिजन घेणार आहे. ही जी दुनिया आहे ना, किंवा हे जे दिवस रात्राचं जे स्ट्रक्चर आहे ना, हे चालत राहणार आहे, हे तुमच्यासाठी थांबणार नाही. आणि तुम्ही जर तुमच्यासाठी डिसिजन नाही घेतला, तर तुमच्यासाठी डिसिजन घेणारे खूप आहेत. कोणती तरी संस्था घेईल, तुमच्या घरचे घेतील, तुमचा मित्र घेईल, तुमच्या शेजारी बसणारा जो मित्र आहे तो म्हणन तू माझ्या संग ह्या कंपनीत पुण्याला जा. म्हणजे काय झालं, तुमच्यासाठीचा डिसिजन त्यांनी घेतला, कारण तुम्ही घेतला नाही. आणि डिसिजन चुकीचा आहे, बरोबर आहे, अमुक आहे, तमुक आहे, हा विषय नंतरचा असतो. आणि जो पण चुकलेला डिसिजन आहे तो असा कोणताच डिसिजन नाही ह्या जगात. या जगात एकच लक्षात ठेवा, असा कुठलाही डिसिजन नाही जो चुकीचा आहे आणि तो बरोबर करता येत नाही. प्रत्येक डिसिजन हे बरोबर करता येतात. फक्त म्हणजे जसं प्रत्येक कुलपाला ना, तो न सांगता आणणार. पाण्याची 20 रुपयाची बॉटल, त्याच्यात पैसे मिळतात म्हणून न सांगता आणणार. पण तुम्हाला चमचे पाहिजे, मग त्याला बोलवा, चमचे देणार. मग ते लिंबू कांदा बोलवा,
हॉटेल आहे, त्याला समजायला पाहिजे की बा या टेबलवर आपली स्वच्छता पाहिजे, पाण्याचा ग्लास पाहिजे, तिथं चमचे पाहिजे, टिश्यू पेपर पाहिजे, हे सांगावं लागतं. मग काय उद्योजक बनणार आहे आणि याला काय हॉटेल जमणार आहे? एखाद्या जर दुकानात गेलो ना, म्हणजे जुन्या पोरांनी दुकान, आई बापाने दुकान टाकून दिली, ते तोंडात गुटखा राहणार, गुटखा ते खाणारच. वाव काय पाहिजे तुम्हाला, दुखणार नाही, ते नाहीये. म्हणजे आता समजा एखादं उदाहरण असं आहे, मी ते गॅरेजच्या कामासाठी गेलो, तो गॅरेजवाला म्हणतो नाही आपल्याकडे नाही भेटत, ते चालतच नाही ना, ते बीएमजी कडे भेटत. म्हणजे आपलं गॅरेज, आपली दुकाने, आणि आपण लोकांच्या दुकानीच सांगतोय तिथं भेटल ती वस्तू. मग तसा धंदा होणार आहे का? अहो तुम्ही म्हणा ना, मी आणून देतो. आता तुम्हीच सांगताय की ते बीएमजी कडे भेटल, म्हणजे मोठा दुकानदाराकडे भेटल, म्हणजे तो ठेवतोय. आता तो ठेवतोय म्हणजे ती वस्तू चालत असेल ना. मग हा डायरेक्ट काय म्हणतो, हे चालतच नाही, हे कोणी घेतच नाही, आणि आपल्या गावात तसं गिऱ्हाईकच नाही. मोबाईलच्या दुकानात गेलो ना, मी आता ते आयपॅड घेतला, नाही ऑनलाईन मागवावं लागेल. आम्हालाही कळतं ऑनलाईन मागवावं लागेल, मग तू दुकान कशाला टाकली? अहो ज्या आता त्याच्याकडे गेला ना, ते नोकियाचे फोन जुने, काय करायचे ते फोन? अरे मी जे मागतोय ते कव्हर ठेव, ते पेन्सिल ठेव. म्हणजे काय झालं, तुमच्या आईजीपणाचा आणि तुमच्या गाफीलपणाचा फायदा त्या अमेझॉन वाले, फ्लिपकार्ट वाले यांनी घेऊन टाकला, आणि मग धंदाच नाही. मग ही भाषा, असे धंदे होतात का? तुमच्या दुकानीचं बोर्ड, त्याच्यावर चिन्ह कावळे, ते पावसात भिजून ते फिक्के झाले, ते बोर्ड वाचता येत नाही. दुकानीचे लोक, किराणा दुकानवाले म्हणा, काही दुकानदार बोर्ड बदलत नाही, त्यांची ती खुर्ची ते बदलत नाही, ते फाटके कपडे, ते फाटक्या पॅन्टी आणि ती शिवेल चप्पल, सगळं चेंज झालंय. आता तुम्हाला काय वाटतं, मी दिवसभर असे कपडे घालून राहतो का? नाही. कपडे म्हणजे फिलिंग आहे ना, ताकद आहे, एम्पायर आहे, असं वाटतं. तुम्ही आता हे असे ड्रेस कोड घातलेले, तुम्ही काय दिवसभर या कोड मध्ये राहतात का? नाही राहत ना. पण मी आज हे कपडे का घातले? कारण दिसलं पाहिजे लोकांना, आणि आजचा जमाना असा आहे की दिसलं पाहिजे. जे दिसणार आहे ते विकणार आहे, आणि वाटलं बी पाहिजे ना, मी 2-5 लाख रुपये कमवतोय महिन्याला, वाटलं बी पाहिजे, फिलिंग पाहिजे. तुम्हाला सांगतो, हे बोटचं घड्याळ आहे 2200 रुपयाचं, पण हे बंद आहे, कधीच चालू नाही केलं, पण दिसलं पाहिजे. त्याचं चार्जिंग सुद्धा नाही केली, आणि ते मला वापरायचं पण नाही. ते त्यांचे जे लेअर्स असतात ना, ते घातक असतं शरीराला, पण ते प्रेझेंटेशन दिसलं पाहिजे, यंग वाटलं पाहिजे, दाखवा ना, आवडतं लोकांना, हे दिसलं पाहिजे. सरांनी मला शॉल दिली, घातली, लगेच खाली ठेवली, म्हणजे सरांचं पण अपमान जायला, मग कशाला दिली? मग आता सरांनी घातली तर मग मी सरांना विचारू शकतो, मग दिली कायला? मी घातली. पण या गोष्टी असतात आपल्याला, या गोष्टी म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी. असं काय, आता ते आयपॅड आहे, मला नाही ते काही एवढं वापरते. माझ्याकडं तुम्हाला सांगतो, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, सोशल मीडियाची रील बनवायला, एडिटिंगचं माझ्याकडे वेगळी टीम आहे. माझं सोशल मीडियावर माझं फेसबुक हँडल करायला सुद्धा माणूस आहे. असं नाही की बाबा मला पैशाचा माज आहे किंवा हे नाही, माझ्याकडे वेळ नाही, मला ते बघायला टाइम नाही. माझं सगळं लक्ष कंपनीच्या इनोव्हेशन मध्ये चालू आहे. आज तुम्ही तिथं कंपनी येऊन बघा, कमीत कमी 2.25 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे. 2.25 कोटी रुपयाची कंपनी, एकही रुपया घरच्यांकडून न घेता, कोणाकडून असं न मागता उभी केली. 50 लाखाचं कर्ज आहे, हेही मला मान्य आहे. 50 लाख, 2-3 गाड्या, समजा 1 कोटीचं कर्ज आहे माझ्यावर थोडक्यात, पण 2 कोटीचे ऍसेट पण आहे माझ्याकडे. उद्या मला कोणी म्हणू शकत नाही की बाबा मग ते 1 कोटी, उद्या जर मला आलं लक्षात की बाबा माझा बिझनेस हा, आणि मला काय हारण्याची भीती नाही. आपण काय होतं, आपला बिझनेस किंवा आपला जॉब का जातो? कारण आपल्याला भीती आहे. भीती कुठली असती? हारण्याची. कारण मी तर व्यवसाय सुरू केला, मग लोक काय म्हणतील, पाहुणे रावळे काय म्हणतील, मग हारतो. आणि हारल्याची भीती जर असली तर तो माणूस व्यवसाय मोठा करू शकत नाही. तुम्हाला हारण्याची भीती नसली पाहिजे. आणि जर मी अचीव केलं ना काही, मला त्याचा आनंदही होत नाही. म्हणजे मला हारण्याची भीती पण नाही आणि जिंकण्याचा घमंड पण नाही. ह्या माणसाला तुम्ही कसं संपवणार? उद्या जर मला माझे जे कॉम्पिटिटर ते म्हटले याची कंपनी आपल्याला संपून टाकायची, काही समजा राजकीय पक्ष आहे किंवा काही फूड अँड ड्रग आहे, बरेच माझे दुश्मन तयार झाले, खूप विरोधक आहेत. मला ती भीतीच नाही, कारण मी शून्यातून तयार केली ना. मी वडिलांचा पैसा घेतला ना, बापाची प्रॉपर्टी विकली. उद्या माझा बाप जरी म्हटला की हे सगळं तू तर लय भाषण देत होता, मोठमोठ्या गोष्टी, ओके, परत 0.
पण मला उद्या जर बँक म्हणली मला 1 कोटी रुपये तुम्ही द्या, तुमची कंपनीवर भरोसा नाही, माझ्याकडे 2 कोटीची ऍसेट आहे, मी उलटा म्हणत तू 1 कोटी मला दे, ही तुला घेऊन टाक सगळं, तरी मी 1 कोटी फायद्यात आहे. आपण काय होतं, आपण 50,000 रुपये पप्पा करून घेतो, 50,000 रुपये मम्मी करून काहीतरी दागिने मम्मी गपचूप आपल्याला आणून देते काहीतरी, मग प्रेशर तयार होतं. जर तुम्ही तेच 1 लाख रुपये तुमच्या हिमतीवर तुम्ही कामाला जा ना, कुठतरी 15,000 रुपये महिन्याने कामाला जा, 4 महिने काम करा, त्याच्यातून पैसे तयार करा, वडापावची गाडी टाका, पाणीपुरी विका, चहा विका. चहामध्ये ब्रँड तयार केले ते फ्रँचायझी मॉडेलमध्ये. आता ते आपल्या कोपऱ्यातले उद्योजक हे दाबेली कट्टा म्हणून, माझे चांगला मित्र आहे, त्यांनी दाबेलीचा चांगला मोठा ब्रँड तयार केलाय. आणि एक डोक्यातून काढून टाका, तुम्हाला बिझनेस करायचा म्हणून पैसे लागतात, हा सगळ्यात मोठा भ्रम आहे. बिझनेस करायला काही पैसा लागत नाही, फक्त तुमच्याकडे रिस्क घेण्याची ताकद जिगरा पाहिजे आणि तुमच्याकडे ती स्ट्रॅटर्जी पाहिजे की आपला जो बिझनेस आहे तो काय व कशावर आधारित आहे. आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतो, राजगिरा लाडू बनवण्यासाठी कुठल्याही मशीनचा शोध लागलेला नाही. मला खूप लोक टेक्निशियन येतात की आम्ही तो शोध लावू, किंवा लाडू इंजिनियर भेटतात मला किंवा आम्ही ते लाडू बनवण्याचा शोध लावू. म्हटलं ज्या दिवशी लाडू बनवण्याचा शोध लागेल ना, आता गुळामध्ये म्हणतोय बरं का, साखरेमध्ये शोध लागले असतील, आता मी जे बोलतोय ना ते बारकाईने विचार करा. मी म्हटलं ज्या वेळेस राजगिरा लाडू बनवण्याचा शोध लागेल ना, त्या दिवशी मी हा धंदा बंद करून देईन. कारण ज्या वेळेस मशीन येते ना, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला बिझनेस उभा करायला काही टाइम लागेल. समजा हल्दीराम आहे, आज माझे कॉम्पिटिशन हल्दीराम नाहीये, कारण राजगिरा लाडू बनवण्याचं मशीन नाही. मशीन असतं तर आज एवढा मोठा ब्रँड झाला नसता, कारण त्या माणसाला त्या कंपनीला मशीन लावणं खूप मोठी गोष्ट नाही. त्यांना माणसांची हॅरेसमेंट नकोय. आज आमच्याकडे 100 लोक काम करतात गडीभर, 100 लोकांची हॅरेसमेंट खूप येणार. 10वी 13वी मौत, लग्न समारंभ, इकडे पार्टीला गेले, सणावाराला गेले, तर त्या कंपन्यांना ते हॅरेसमेंट नको असते. मशीन आलं म्हणजे मी उद्योग चालू केला म्हणजे माझा मित्र करणार, माझा मित्र केला म्हणजे मी आता तुमच्याकडे आलो, तुमच्या 200 लोकांमध्ये कोणाला तरी डोक्यात येईल की बाबा असं असं मशीन भेटतंय, आपणही बिझनेस करू, राजगिरा लाडूचाच करू, माझं ऐकून झाले मला कॉम्पिटिशन तयार. पण या गोष्टीमुळं बालाजी वेफर्स, पार्ले बिस्किट किंवा हल्दीराम यांच्या शेंगदाणा चिक्की येतात. चिक्कीचं मशीन असं आहे की तुम्ही इकडून शेंगदाणा टाका, गोळ टाका, इकडं पॅकेट येणार. पण राजगिरा लाडू मध्ये तसं नाही, म्हणून मी त्या क्षेत्रात आहे. आता जर मशीन आला, आता पत्रावाळ्याचं बघा तुम्ही, मशीन आहे, 1-1 लाख रुपये मशीन भेटतं. 100 लोक ते मशीन, ज्याच्याकडे पैसा आहे तो बनवणार. म्हणजे कॉम्पिटिशन झाली म्हणजे मार्जिन कमी झालं. त्याच्यात हे काम नाही ना, स्किल प्रोडक्टिव्ह काम नाही ना. समजा तुम्ही असं प्रोडक्ट निवडताय ज्याच्यात, आता समजा चहाचे कप, एखाद्याला वाटलं चहाच्या कपाचं तुम्हाला मशीन टाकायचं, त्याच्यात हे नाही ना, काय म्हणतो आपण त्याला, युनिकनेस नाही. तुम्ही म्हणणार आहे का नाही नाही मला हल्दीरामचे चहाचे कप आहे, हल्दीरामची पत्रवळी द्या, नाही म्हणणार. तुम्हाला माहिती आहे आपलं खायचंय, खरगट आहे, फेकलंय, फेकून द्यायचंय. पण ज्या वेळेस आपल्याला असं प्रोडक्ट निवडायचंय, याचं स्पेशलायझेशन काय, याच्यामध्ये आपल्याला काम करायचं म्हणजे आपलंच लोकांनी का घ्यावं. आता चहाचे कप तुम्ही कुठल्याही हॉटेलला गेले, कुठलाही चहा पिला, कप फेकला, फेकून दिला, त्याला म्हणजे डिसिजन तो घेतो की मला कुठल्या कंपनीचं किंवा कुठलं मला, किंवा एखादा मॅन्युफॅक्चरर जवळचा आहे तो डिसिजन घेतो की बाबा माझं प्रोडक्ट घेऊ. पण आपल्याला असं प्रोडक्ट निवडायचंय, डिसिजन हा ग्राहकाने घेतला पाहिजे, मला कालांशचेच लाडू द्या. नाही तर तुम्ही ट्रायल घेऊन पहा, खाऊन पहा. माझं तो ओपन चॅलेंज आहे तुम्हाला. तुम्ही कालांशचे लाडू तुमच्या पाहुण्यांना द्या आणि इतर कंपन्यांचं पाहुण्यांना द्या. तुम्हाला सांगा की हा पोरगा काय बोलतोय आणि काय संदर्भात बोलतोय. पण ज्या वेळेस तुम्ही म्हणजे आता समजा एखादा ड्रेस आहे, लिननचे कपडे किंवा रेमंडचं आहे, म्हणजे हे जे स्पेसिफिक ब्रँड असतात ना, त्या टेक्स्चरवर किंवा त्या गाभ्यावर आणि त्या ह्याच्यावर काम करतात. आता घड्याळ आहे, हे माझं समजा 1200चं आहे, 100 रुपयाला पण घड्याळ भेटतं. आणि तुम्ही जर ते बघितले, अंबानीच्या हातातलं घड्याळ होतं 6 कोटीचं, 5 कोटीचं, ते घड्याळ टाइम तेवढंच दाखवणार आहे ना. पण काय असतं, आता समजा जशी रॉल्स रॉयल आहे गडीभर, तिचं उदाहरण मी सगळी. आता माझ्याकडे वॅगनर आणि रॉल्स रॉयल, मला इथून घरी जायचंय तर दोन्ही गाड्या मला घरीच घेऊन जाणार आहे. पण
त्या कंपनीने त्या ब्रँडवर काम केले, लक्झरी. म्हणजे तुम्हाला अशी एखादी गोष्ट तयार करणे की लोक, ऍपलचा फोन आहे, 1 लाख रुपयाचा फोन आहे आणि 2000चा फोन घ्या, फोन त्याच माणसाला जाणार आहे, तो काय दुसऱ्या कोणाला फोन जाणार नाही. पण त्या फोनवर लोक अट्रॅक्ट का झाले? कारण त्यांनी तो ब्रँड डेव्हलप केलाय, ते प्रीमियम लेवल डेव्हलप केलंय आणि स्पेसिफिक त्याच्यामध्ये काही कंटेंट इस्टॅब्लिश केले. मग आपल्या प्रोडक्टमध्ये किंवा आपल्याकडे युनिकनेस काय, आपल्याकडे युनिकनेस विचारांची आहे का, आपल्याकडे त्या प्रोडक्टमध्ये आहे का, तर ते प्रोडक्ट चालणार. उगाच तुम्ही हॉटेलमध्ये समजा आता आपल्याकडं पनीरची भाजी कशी आहे, काय आहे, कोणती क्वालिटी, त्याच्यावर ते तुमचं चालणार आहे. तुम्ही जर जे म्हणजे तेच कॉमन घेऊन गेले आणि तेच कॉमन वस्तू बनवल्या, सक्सेस नाही होत. लोकांना त्याची हे तयार झाली. आणि तुम्ही जर एखादं समजा काही करताय, तुम्हाला एक बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे की बा आपण ग्राहक म्हणून उभं राहायचं, ते हे मला भावतंय का, मला हा लोगो चांगला वाटतोय का, हे डिझाईन चांगलं वाटतंय का, किंवा हे तुम्हाला पुस्तकात नाही भेटणार. लोगो कसा असला पाहिजे, डिझाईन कसं असलं पाहिजे, किंवा फूड कलर कोणते. तुम्ही जर फूड मध्ये काम करताय तर त्याचे कलर पिवळा, त्याच्यानंतर तुमचा लाल, हिरवा, हे कलर फूड कलर आहे. तुम्ही काळा कलर वापरताय, व्हायलेट कलर, हे आपल्याला आकर्षित करतात. खाण्याचे कलर, पिवळा कलर आपल्याला भूक तयार करतो. तुम्ही पिवळ्या कलरकडे जास्त वेळ बघा, तुम्हाला भूक लागेल. हे सायन्स आहे त्याच्या मागचं, हे तुम्हाला पुस्तकात नाही भेटणार, हे तुम्हाला शोधावं लागेल. आणि ह्या अशा बारीक बारीक गोष्टीवर तुम्हाला काम करणे. तुम्हाला ते गेम खेळून तुम्हाला वाटत असेल की मी शेअर मार्केटमध्ये एवढे पैसे, शॉर्टकट पैसे कमवतो, हे सगळं थोटांडे. तुम्ही गेम खेळून पैसे कमवू शकत नाही, तुम्ही शेअर बाजारमधून पैसे कमवू शकत नाही. कमवू शकतात तुम्हाला काम करण्याचा. या वेळेस जर तुम्ही काही काम नाही केलं ना, तर तुमच्या नंतर जो येईल ना, तो काम करून जाईल आणि तो इतकं मोठं काम करील किंवा छोटं काम करील, काहीतरी करील. तुम्ही परत मग बघत बसाल की आपल्या आयुष्यात काय झालं, आपल्या जीवनात काय झालं, आणि मग ती वेळ निघून जाणार. आणि ते माझं असं म्हणणं आहे, ते पुस्तकाचं जे आहे ते पुस्तक आणि तुमचे कॉलेजचं जेवढं आहे ते तेवढं पुरतंच मर्यादित आहे. त्याच्या बाहेर खूप मोठे विश्व आहे, खूप मोठी कॉम्पिटिशन आहे. आता तुम्ही ह्या फक्त या खोलीत आतमध्ये, म्हणून तुम्हाला माहित नाही की बाहेर किती मोठे धोके, बाहेर किती मोठे तुम्हाला कॉम्पिटिटर बसलेले, आणि बाहेर खूप मोठे मोठे ऑपॉर्च्युनिटीज आहे, खूप मोठ्या मोठ्या संधी आहे. तर तुम्हाला रिस्क घेता आली पाहिजे, किंवा तुम्हाला इथं मांडता आलं पाहिजे ना. तुम्ही बापाला कन्व्हिन्स करून द्या, पप्पाला, की नाही नाही मला हे असं करायचंय, मला कॉन्फिडन्स आहे. जर पप्पानी 4 प्रश्न विचारले, तुम्हाला त्याचं उत्तर देता येत नाही की हे कसं होणार, आणि तुमच्याकडनं तेवढे एफर्ट दिसत नाही. तुम्हाला ग्राउंड लेवलला सुरुवातीला ज्यावेळेस मी मार्केटिंग 4 वर्षापूर्वी गेलो होतो, मी नुकताच ते फिल्म इंडस्ट्रीतून आलो होतो. कोरोनाचा पण काळ होता तो. माझे केस एवढे वाढले होते, एवढे केस, आणि ते असं शर्ट आणि ते वरून ते जॅकेट, आणि तो एक वेगळा ॲटिट्यूड. आणि मग मी ते प्रोडक्ट घेऊन जायचो. ते लोकांना वाटायचं हे मार्केटिंगवाला बघायचं, लोकांना सवय कशी, ते एकदम सूट बूट, ते असे चपटे केस आणि ड्रेस डिसेंट मला. पण ते मला माहित नव्हतं ना की बा, कारण मी क्षेत्र डायरेक्ट चेंज केलं. मग त्यावेळेस मला लोक असे प्रोडक्ट टाकून द्यायचे, फेकून द्यायचे, किंवा नाही नाही हाच रेट पाहिजे, तोच रेट पाहिजे, आणि मला अमुक तमुकच ह्याच कंपनीचं पाहिजे. पण हे ग्राउंडला खूप मोठं हा टास्क. आता एक किस्सा तुम्हाला असं सांगतो छोटासा. मला एका दुकानदार म्हटला की बाबा समजा आता राजगिरा लाडू, म्हणजे राजगिरा 50 रुपये किलो आहे, गुळ 10-15, गुळ 40 रुपये किलो आहे. 1 किलो राजगिराला 20 रुपयेचा गुळ लागतो. म्हणजे समजा 40 रुपये, 30 रुपयाचा राजगिरा, 20 रुपयाचा गुळ आणि 10 रुपयाची मेहनत. म्हणजे तिने ती कॉस्टिंग, म्हणजे माझ्या प्रोडक्टची कॉस्ट होती 120 रुपये, त्याचे 200 रुपये होणार. मी 120ला त्याला देणार. तिने माझी ती कॉस्ट आहे ना 70 रुपयापर्यंत आणली, आणि माझी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट होती त्यावेळेस 114-115 रुपये. तिने मला असं दाखवलं की हे 70 रुपयातच तुम्हाला द्यायला पाहिजे. लक्षात आलं मी काय म्हटलं? म्हणजे तू मला हे 70 रुपयात द्यायला पाहिजे. आणि माझी ऍक्च्युअल कॉस्ट, आता ते गॅस, ती मेहनत, ट्रान्सपोर्टेशन, या त्या गोष्टी, ते आता ऍक्च्युअल कॉस्ट आणि प्रॅक्टिकल कॉस्ट वेगळी असते. प्रॅक्टिकल आणि थेरोटिकल असे 2 कॉस्ट वेगळ्या असतात. त्याला म्हटलं ठीक आहे,
काका तुम्ही थोडा वयस्कर होता तेव्हा असं चष्म्यातून पाहायचा. म्हटलं ठीक आहे घ्या 70 रुपयाला. घेतले त्याने. त्याला वाटलं आपण जिंकलो. मग मी काय केलं, बाहेर ते वेफरचे पुढे टांगलेले होते बालाजीचे, काढले आणि ते 10-12 पुढे काढले, काट्यावर ठेवले. 5 रुपयाला एक पुडा, समजा 12 पुढे, 12 म्हणजे किती होतात, 60 रुपये होतात बरोबर. मग काट्यावर ठेवले. म्हटलं काका येत 400 ग्रॅम भरते आहे म्हणे. मग त्याचा काय संबंध आहे. मग माझ्या माणसाला म्हटलं अरे बटाटे काय किलो आहे. ते म्हणे 15 रुपये किलो. म्हटलं मग हे 400 ग्रॅम आहे म्हणजे अर्धा किलो, म्हणजे 7 रुपयाचे बटाटे, 3 रुपयाचं प्लॅस्टिक, 10 रुपयाची मेहनत, म्हणजे 60 रुपयाचे वेफरचे मी त्याला 15 रुपये ठेवले. म्हणे असं कसं. म्हटलं मग तुम्ही शिकवलं मला काका. आता माझ्या प्रोडक्टची कॉस्ट कशी काढायची, मी तुमच्या प्रोडक्टची कॉस्ट काढली. म्हणे मग तू कोणाचा आहे, तू कुठून आला. मग ते आला लाईनीवर. मग त्याला कळलं की बा हे आपल्याला 120 रुपयालाच घे, नाही तर हा बाबा 15 रुपयात 12 पाकिटे घेऊन जाईल. मग हे तुम्हाला समोर काउंटरवर गेल्यावर त्याच्याशी वाद नाही घालायचा, आपल्याला त्याची जाणीव करून द्यायची. त्याच्याशी तुम्ही वाद घालशाल मग तुम्हाला काही कळतं का, तुम्हाला हे नाही. त्याला प्रॅक्टिकली तुम्हाला ते दाखवून दे नाही की ही कॉस्ट ती कॉस्ट. आणि त्याला हे तर माहित होतं की त्याला ह्याचा मुद्दा तर बरोबर आहे, हे ग्रॅम तेवढेच भरताय, बटाटे तेवढेच आहे. आणि त्यांनीच मला ती कॉस्टिंग शिकवली, मी त्याला त्याची कॉस्टिंग शिकवली. म्हणजे व्यवसायात हे असे प्रसंग येतात. तुम्ही जर चहाची हॉटेल टाकली, तुम्हाला तो म्हणन मग 10 रुपयाला चहा कस काय, 50 पैशाचा तर कप आहे, आणि 3 रुपयाची तर दूध आहे, 1 रुपयाची पावडर आहे. मग याला तुमच्याकडे उत्तर काय. त्याला आपल्याला तर नाराज करायचं नाही, त्याला काही उद्धड बोलायचं नाही. मग त्याला ते आपल्याला सांगता पण आलं पाहिजे, त्याला प्रेझेंट करता आलं पाहिजे. आणि आपण जर आता काय होतं, 100 रुपयाची कॉफी भेटते आणि माहिती मला ते 10 रुपयाचं दूध, 2 रुपयाची ती पावडर, ते असा गुळगुळ गुळगुळ करणार, आणि ते 100 रुपयाची ते त्यांना माहिती कपल बसेले काय पैसे पाहता. पण मग काय असतं, त्या कॉफीला टेस्ट नाही, चव नाही, धाव नाही. कपल बसेले तो परत येईन का. त्याला जर पुढच्या गर्लफ्रेंडला आणायचंय दुसऱ्या, तर तो परत येईन का त्या हॉटेलला. हे बेसिक नॉलेज पाहिजे ना. कस्टमर वारंवार आपल्याकडे कधी येईल. आपण हे बघा, सरळ एक सोपा नियम आहे कस्टमरचा. तुम्ही जर त्याला 100 रुपये देताय, तुम्ही जर त्याच्याकडून 100 रुपये घेताय, सरळ नियम आहे कस्टमरचा. काही त्याच्यात विज्ञान नाही, कुठलं पुस्तक वाचायचं नाही, कुठलं ते असं काय ते खूप मोठं भाषणाचं काही विषय नाही. 100 रुपये जर तुम्ही एखाद्या ग्राहकाकडून घेताय तर त्याला 100 रुपयाची वस्तू मिळती का. बेसिक आहे ना. याच्यासाठी कशाला कॉलेज आणि सायन्स आणि कशाला काय पाहिजे. जर त्याला ते 100 रुपयाचा मोबदला जर भेटला ना, की ही 100 रुपयाची वस्तू आहे, मी ग्राहक आहे, मी 100 रुपये या माणसाला देतोय, हा माणूस मला 100 रुपयाचा आउटपुट देतोय, तो बिझनेस सक्सेस होणार. तो विचारणारच नाही की 100 रुपये लय झाले. नियम आहे हा. 10 रुपयाची राजगिरा लाडूचं 10 रुपयाचं पॅकेट आहे ना, 10 रुपयाचं ते व्हॅल्यू त्याला पाहिजे. कस्टमर हा बिचारा गोळा भाबडा साधा असतो. तुम्ही ते लंडन मध्ये जा, अमेरिकेत जा, ते विमानाने फिरा, नाही तर मग ते करोडोचं लग्न करा, नाही तर तुम्ही ते मारल्यासारखं देश सोडून पळून जा. त्याला काही घेणं. याला घेणं काय आहे, भाऊ मी तुला 150 रुपये देतोय, मला 150 रुपयाचं काय भेटेल. हा, त्याला एवढंच पाहिजे. नंतर त्याला तुमच्या निजी आयुष्यात, तुमच्या जीवनात, त्याला तुम्ही कोणते कपडे घातले आणि समोरून चाललोय, त्याला काही घेणं नाही. भाऊ मी 10 रुपये देतोय, मला 10 रुपयाची वस्तू पाहिजे. तसंच जॉबमध्ये असेल, भाऊ मी तुला 20,000 रुपयाची सॅलरी देतोय, मला 20,000 रुपयाचा आउटपुट पाहिजे. हे 2 नियम आहे फक्त. त्याच्यानंतर प्रोडक्टचे अजून काही असे 2-3 नियम आहे की मी बऱ्याचशा माझ्या याच्यात सांगत असतो. एक महत्वाचा पॉईंट तुम्हाला एक शेवटचा सांगतो, मग नंतर आपण विषय थोडा हे करू. विद्यार्थ्यांच्या याच्यावर बराच वेळ झालाय, बोलण्यासारखं खूप आहे. आता प्रोडक्टचं मी ज्यावेळेस एखाद्याला प्रोडक्ट निवडायचं आहे ना, त्या व्यक्तीसाठी माझं हे आत्ताचं वाक्य खूप महत्वाचं आहे. तुम्ही कुठेतरी सोशल मीडियाला वगैरे बघितलं पण असं, तर त्याचे एक बेसिक 2 नियम आहे. तुम्ही म्हणजे ऐकलं, म्हणजे हे वाक्य माझं नाहीये, मी पण कोणाच तरी ते रील मधूनच कॉपी केलंय. तुम्ही ऐकलं नसेल तर तुम्हाला मी आठवण करून देतो. तर प्रोडक्टचा नियम असा आहे की जर तुमची कॉम्पिटिशन आहे, प्रोडक्ट हे कधी पण कॉम्पिटिशन नुसार बघितलं जातं. आणि असं प्रोडक्ट शोधायच्या मागे लागू नका
जे प्रोडक्ट अस्तित्वात नाहीये आणि आपण क्रिएट करू, हा निव्वळ मूर्खपणा होईल. कारण तो काळ आता गेलाय. तुम्ही कुठेही जा, काही करा, आपली तेवढी हे नसते, शोधण्याची धमक नसते. त्याच्यामुळं तुम्हाला आता समजा तुम्ही म्हणाल गुगल काही इनोव्हेशन नाहीये. गुगल आधी 4 कंपन्या आल्या होत्या ज्यांनी हा रिसर्चचा प्लॅटफॉर्म तयार केला. फक्त गुगल अपग्रेड झालं आणि पुढे निघून गेलं. युट्यूब सुद्धा, युट्यूबच्या आधी एक कोणती तरी कंपनी होती ज्यांनी व्हिडिओचं ते हे तयार केलं होतं. म्हणजे कुठल्या तरी कंपनीकडून फक्त आपल्याला आयडिया घ्यायची. आणि आयडिया म्हणजे काय असतं, तो एक स्पार्क असतो. म्हणजे ह्या कंपन्या काय अशा फर्स्ट नाही. नेटफ्लिक्स बघा तुम्ही, नेटफ्लिक्स फर्स्ट नाही. नेटफ्लिक्स ही CD कंपनी होती. ही नंतर टेक्नॉलॉजी शिफ्ट झाली. म्हणजे ह्याच्यात प्रोडक्टमध्ये असा विषय राहतो की जर तुमची कॉम्पिटिशनचं जे प्रोडक्ट आहे, एक तर कॉम्पिटिशनचं जे प्रोडक्ट आहे ना, त्याची क्वालिटी आणि तुमची क्वालिटी सेम पाहिजे. प्रोडक्टची क्वालिटी कॉम्पिटिशनची आणि तुमची सेम पाहिजे. पण त्याचा जो रेट आहे, त्याच्या रेटपेक्षा तुमचा रेट खाली पाहिजे, मग तुम्ही जिंकणार. कॉम्पिटिशन मध्ये क्वालिटी सेम, रेट खाली, तुम्ही जिंकणार. ते नाही करता आलं तुम्हाला, रेट खाली नाही करता आलं, तर सेम क्वालिटी, बरं का, सेम क्वालिटी नाही, सॉरी, क्वालिटी उजवी पाहिजे. मग तुमची कॉम्पिटिशन पेक्षा क्वालिटी अप्पर पाहिजे. आणि कॉम्पिटिशन ज्या रेटमध्ये देतोय ती रेट पाहिजे सेम. म्हणजे सेम रेट हायर क्वालिटी, नाहीतर सेम क्वालिटी लोअर रेट. हा एकदम बेसिक फॉर्म्युला आहे. याच्याने तुम्ही कुठलंही प्रोडक्ट हे सक्सेस करू शकता. याच्यात म्हणजे खूप काही रॉकेट सायन्स नाही, फक्त बेसिक तुम्हाला समजलं पाहिजे. आता मला असं म्हणणं आहे की आता मी काय असं पाठांतर म्हणा किंवा हे ठरवून माझ्याकडे स्क्रिप्ट गिफ्ट काही विषय राहत नाही. मला कधी बोलवलं तर मी कधी पण बोलायला येत असतो. माझ्याकडं विषय आता म्हणजे खूप सारं माझ्याकडे बोलण्यासारखं आहे. पण आता मला हे कळत नाही की मी बरोबर बोलतोय का चुकीच्या दिशेने बोलतोय, तुम्हाला वेगळं ऐकायचं होतं आणि मी वेगळं बोलतोय. आता हे काय मला माहित नाही. त्याच्यामुळं आता माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला काय वाटतं, किंवा काय कोणाचे बेसिक प्रश्न उत्तर आहे, किंवा तुम्हाला काय वाटतं मी काय केलं पाहिजे, काय बोललं पाहिजे, किंवा तुम्हाला बोर जरी होत असलं तरी आपण बाहेर जाऊ आणि काय केलं पाहिजे, आता तुम्ही मला सांगा. काही प्रश्न असले कोणाला, किंवा काही वाटतंय की बुवा नाही रोहित भाऊ तुम्ही हे चुकीचं बोलले आणि हे माझं असं याच्यात क्युरी, किंवा माझ्याकडे अशी आयडिया आहे पण मला ते एक्झिक्यूट समजत नाही, किंवा तुम्ही आम्हाला हे सांगा, किंवा बँकेचं सांगा, किंवा आम्हाला कर्ज कसं घ्यायचं ते सांगा, किंवा एम्प्लॉय कसे हँडल करतात ते सांगा, किंवा तुम्ही प्रॉफिट कसा जनरेट करता हे सांगा. तुम्ही काही विचारा मला, मी माझ्या परीने माझ्याकडे जेवढं आहे नॉलेज तेवढं मी तुम्हाला देणार. बरोबर ना सर? विद्यार्थ्यांना कशा संदर्भात आहे सिरियसली एकदम तुम्ही ते बोला. मला काय राग रुसवा नाही, किंवा मला मी काय असं खूप प्रेस्टिजवाला माणूस नाही की माझा लगेच अपमान होईल. आणि मला मेन म्हणजे मान अपमानाचा माझा काही विषय राहतो. तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता सरांना. तर तुम्हाला मोकळेपणा सांगते. हां बरं का, तुम्ही जे ऐकलंय ना, तुम्हाला एखादा नवीन सुरू करायचा असेल, तुमच्या अजून त्यांच्या काही प्रश्न असतील तर आला पाहिजे ते तुम्ही विचारू शकता. आपल्या 5 मिनिटं देणार आहे, तुमचा अजून एक कार्यक्रम पण आहे, तर जाणार आहे त्याचे विचारू शकता. रमीवाला त्याला ऋतिक रोशनला नाही वाटणार की तुम्ही रमी खेळून करोडपती व्हा, त्याला काय घे नाही, तुम्ही मोठे व्हा. आणि कोण कोणाला मोठं करायला रिकामं नाही. स्वतःची लढाई तुम्हाला कोणतंच झाड कोणत्या झाडाला मदत करत नाही तू मोठा होत, उलट ते वाढतात, पाणी खतं वाढतात. या झाडांकडून आपल्याला शिकण्यासारखे की आपलं झाड आपल्याला उन्हात पावसात आपल्या वातावरणात आपल्याला लढायचंय, आपल्याला ते काम करायचंय. मग आपण कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे आणि कसं आपलं पाहिजे, आपण रमी खेळली पाहिजे की नाही, आपला पैसा कुठून येतोय, आपला बाप राब राबतो, कष्ट करतो, आपल्या घराचे पत्रे बदलणे होत नाही, स्लॅब त्या कोपऱ्यातून गळतोय त्याची घोटाई वरून होत नाही. आणि आपण इकडे फालतू खर्च करायचा, ते पोरण ते मित्र ते रिकाम. तुम्हाला खर्च करायचा तुमच्या पैशावर का, काय म्हणतात? बरं काही मग कोणाला काही बोलायचं, काही घाबरू नका, काय ते पोरी काय हसणार नाही तुम्हाला. बिनधास जगा, बिनधास मन सुप्त आनंद लुटा.
कारण हे जीवन थोडं आहे आणि या थोड्यातच तुम्हाला भरपूर काम करणे. आपल्या राज्याचा, आपल्या तालुक्याचा एक अभिमान असतो आणि तो एक अभिमान छान वाटतो. जसं मला लोक म्हणतात तुमचं प्रोडक्ट मी इकडे बघितलं तिकडे बघितलं, हा माझा मित्र आहे, ही कंपनी आमची आहे, तर मला आनंद वाटतो की लोक म्हणतात नागपूरला जाऊन पण ही कंपनी आमच्या गावातली आहे, तर तो एक आनंद घ्यायचा असतो. यस, थँक्यू. आणि या कॉलेजमध्ये आणि या महाविद्यालयाने मला संधी दिली आणि या येड्या वाकड्या